कर्मचारी अनिल प्रकाश गायकवाड यांच्या कुटुंबियास न्याय मिळावा यासाठी हा आंदोलन ठेवण्यात आलेला आहे। सदरील कर्मचारी हा अतिशय प्रामाणिकपणाने आपला काम करत असताना अपघाती त्याचं निधन झालं। सदरील एजन्सी ही या मयत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला कसलीच मदत करत नाही। जवळपास आता 9 महिन्याच्या वर झाले तरी पण या एजन्सीकडून किंवा प्रशासनाकडून या कर्मचाऱ्याला व त्याच्या कुटुंबाला कसलीच मदत मिळाली नाही। म्हणून या ठिकाणी त्याचे कुटुंबीय डॉक्टर सिद्धार्थ सुरुंशी आम्ही व या तालुक्यातील शहरातील सर्व नागरिक या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी आज धरणे निदर्शने आंदोलन करत आहोत। याची प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन अजून करण्यात येतील ही मी सूचना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बरं, यांनी कामामध्ये कुचराई केली आहे का? नाही। आम्ही पहाटे 5:30 वाजल्यापासून अहमदपूर शहरामध्ये बघतो या महिला गल्लोगल्ली रस्ती या सगळ्या झाडझूड करतात, एकदम स्वच्छ शहर करण्याचं काम करतात। परंतु त्यांची कॅपॅसिटी आहे, जर 100 लोकांचं काम या 30च लोकांना जर करा म्हणलं तर होऊ शकते का? नाही। परंतु या 70 लोकांचं जी पगार आहे, जे 70 लोकांचं दररोजचं जी मजुरी आहे, ही मजुरी हे ठेकेदार गिळंकरत करत आहेत आणि याच्यावर कोणी आवाज उठवत नाही। कारण हे इथले धनदांडगे आहेत, हे इथले राजकीय कर्ते धरते आहेत। स्वतःला अहमदपूरचे कुणीतरी आम्ही मोठे सुरमा खान आहोत असं यांना वाटतं। परंतु याच्या बाबतीत नगर परिषदेमध्ये लोकशाही आहे आणि या अहमदपूर नगर परिषदेमध्ये हे कार्यकर्ते कुचकामी आहेत असं कुणीही समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका। जेव्हा हे कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे लागतील तेव्हा तुम्हाला आतापर्यंत उचललेल्या सगळ्याच पैशाची रिकव्हरी करायला भाग पाडतील, हे सुद्धा तुम्ही विसरू नका। मजाक म्हणून ठेवली अहमदपूर नगर परिषदेची, कुणी यायचं नगर परिषद लुटायची आणि निघून जायचं। वरच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत हेच चालू आहे। ते दिल्लीच्या राजकारणात तसंच आहे। हर्षद मल्ल्या पैसे घेतला, पळून गेला। नीरव मोदी पैसे एवढे मोठे घेतला, पळून गेला। आणि तिथं ह्यांचं हे चाललंय की देशातले करोडो अरबो खरबो रुपये घेऊन हे लोक परदेशात पळून गेले। आम्ही इथं जर समजा 10-20 लाखाची जर वर्षाला कुठे जर आम्ही लूट करत असलो, दररोजची लूट आहे 10 लाखाची दररोज। याचा आकडा काढला तर 1 कोटी रुपये हे वर्षाला लूट करतात नगर परिषदेची। मग एवढीशी लूट यांना काहीच वाटणार गेल्या। 1 कोटी म्हणजे ह्यांच्यासाठी काहीच नाही। परंतु ह्या 1 कोटीमध्ये या गोरगरिबांची घरं चालतात, जे नगर परिषदेला मजुरी करतात, जे कचरा उचलण्याचं काम करतात, त्यांना वेळेवर जेवायला सुद्धा मिळत नाही आणि त्या लोकांची मजुरी हे लोक खातात। आणि हे अनिल गायकवाड सारखा माणूस इमानदारीने काम करताना त्या ठिकाणी शहीद मी तर म्हणेन या घनकचरा व्यवस्थापनामध्ये हा जो मृत्युमुखी पावला याला शहीदच म्हणलं पाहिजे। कारण हे कचरा उचलण्याचं काम त्या सीमेवरती जवान जे काम करतात त्याच्यापेक्षा काही कमी नाही आहे। जर ह्या अहमदपूरमध्ये घन कचरा हे कचऱ्याचा जर दुर्गंधी वाढली तर किती रोगराई पसरेल आणि अहमदपूरमध्ये किती लोक बळी जातील। हे काम हे एवढे निष्ठेने करतात आणि याच्यामध्ये एखादा बळी गेलेल्या माणसाला जर त्याचा मोबदला मिळत नसेल, त्याला 9 महिने नगर परिषद त्याच्यावरती कसलाही विचार करत नसेल, तर या नगर परिषदेला टाळे ठोकायचं काम करावं लागेल तुम्हाला आम्हाला। आणि या नगर परिषदेला नुसते टाळे न ठोकता या गुत्तेदाराला, या टेंडर घेणाऱ्याला तोंडाला काळं फासण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करणार आहोत। त्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद। धरणे आंदोलनाला उपस्थित असलेले या आंदोलनाचे प्रमुख डॉक्टर सिद्धार्थ कुमारजी सूर्यवंशी साहेब, तसेच आमचे या गोरगरिबांच्या चळवळीमध्ये सतत कार्यरत असणारे दयानंदजी वाघमारे साहेब यांनी आता आपल्याला संबोधित केलं। तसेच जुने जाणते कार्यकर्ते चांदबाई सौदागर सगळ्यांची नावं घेणं
उचित नाही, वेळ कमी आहे. तसेच या धरणे आंदोलनास उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, तरुण मित्र आणि ज्येष्ठ बांधवांनो, आज आंदोलन अशा काळामध्ये आंदोलन आपल्याला पाहावयास मिळत नाही आहेत. सर्वप्रथम मी सिद्धार्थभाऊ सूर्यवंशी यांचे अभिनंदन करतो. इथे गोरगरिबांच्या प्रश्नाला घेऊन रस्त्यावर येतात आणि या सरकारच्या डोक्यामध्ये दंडुका मारण्याचं काम करतात. मित्रांनो, आजचे जे आंदोलन आहे, गायकवाड नावाचा हा कामगार माणूस या नगर परिषदेच्या घनकचरा घेतलेल्या या गुत्तेदाराच्या कामावर काम करत होता. हा गरीब माणूस, आणि या काम करत असताना तो वारला. नियमानुसार गुत्तेदाराने त्याचा विमा काढला पाहिजे, पण त्याने विमा काढला नाही. तरी पण समजा आज जर एखाद्या मोटरसायकलने धडक मारली आणि माणूस मेलं, किंवा वाहनाने धडक मारली आणि माणूस वारलं, तर ते वाहनवालं त्याला भरून देतो. तसे या गुत्तेदाराने याला भरपाई करून द्यावी, पण हा गुत्तेदार बदमाशपणा करतोय. तर मित्रांनो, आज या इथल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण धरणे करतोय. माझा आवाज तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की हे आंदोलन आज धर्म आंदोलन आहे. या उपरही जर या गुत्तेदारावर कारवाई नाही झाली तर उपविभागीय अधिकारी मॅडम लक्षात ठेवा, यापुढचे आंदोलन माननीय सिद्धार्थ भाऊ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन होतील आणि या अहमदपूरमध्ये प्रशासनाला झेपणार नाही असे आंदोलन उभे टाकतील. याची सर्वस्वी जबाबदारी या उपविभागीय अधिकारी मॅडमवर असेल. या प्रसंगी जास्त बोलणार नाही. आज इशारा देऊ इच्छितो, आज जरी 100-150 लोक असतील या धरणे आंदोलनात, तर यापुढे जर ही मागणी मान्य झाली नाही किंवा उपविभागीय अधिकारी मॅडम यांनी या नगर परिषदेच्या गुत्तेदारावर जर कारवाई केली नाही आणि गायकवाडला जर याचा मोबदला मिळाला नाही, तर यापुढचे आंदोलन आक्रमक आणि तीव्र असतील. याची दक्षता घ्यावी. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. यानंतर भगवान छत्रपती शिवराय, आरक्षणाचे जनक छत्रपती राजेश्री शाहूजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराला सर्वप्रथम या ठिकाणी मी अभिवादन करतो. जोरदार आपण घोषणा देऊया, ज्यांच्यामुळं हा श्वास संबंध मानव जातीमध्ये आहे असं मी मानतो. त्या गुलामाला आज मुक्त श्वास ज्यांच्यामुळं घेता येतोय, माणूस म्हणून जगता येतोय, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून त्यांच्या नावाचा या ठिकाणी आपण जयघोष करूया. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज या ठिकाणी हे नव्यानं आंदोलन आपल्याला या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे. अहमदपूर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनावर ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून कामावर असणारा अनिल गायकवाड हा अपघातात मरण पावला. बांधवांनो, तो अपघात होता, कुणी जाणीवपूर्वक त्याला मारलेलं नव्हतं, आपण त्याला अपघात म्हणतो. अपघातात वारला तो. त्याची आई आहे, तिथं आई आहे, त्याची वडील आहेत, त्याची बहीण आहे, त्याचे नातेवाईक या ठिकाणी आपण आहोत. कामावर असताना तो कामगार मेलेला आहे.
त्याच्या आईचं, वडिलाचं, परिवाराचं दुःख काय आपण जाणतो. आपल्या प्रत्येकाचे आवडते एखादा व्यक्ती जर अपघातात वारला, मेला, काय अवस्था होते ते आपण पाहू शकतो चांद. आणि मग अशा प्रसंगामध्ये ते सावरलेले आहेत. त्यांना ससाने साहेब त्या एजन्सीनं एक चेक दिला. मी कलेक्टर मॅडमला फोन केलेला होता अपघात घडल्यानंतर. मी मुंबईला होतो त्या दिवशी. कलेक्टर मॅडमला डायरेक्ट फोन केला. त्यांनी तत्कालीन CO साहेब, तहसीलदार मॅडम यांना सांगितलं, बघा ते जावा, काय ते प्रकरण बघून त्यांना मदत करा. दयानंदराव त्यांना 1 लाख रुपयाचा चेक दिला सोनकांबळे साहेब. परंतु दुर्दैवाची घटना, तो चेक बाउन्स झाला. आपण ज्यांना मदतीसाठी एक हात पुढे करतोय, मदतीसाठी एक भूमिका घेतोय आणि त्यांना तुम्ही चेक देता, तो सुद्धा अकाउंट मध्ये पैसे नसलेला, किती धोकेबाजपणा आहे. तुम्ही एखाद्याचे अश्रू पुसायला जाता, मदत म्हणून देता आणि मदतीचा चेक बाउन्स करता. ज्यावेळेस अनेकांनी कावकाव केली, ओरडले, त्यावेळेस ते परत एजन्सीवाला गेला आणि आमचा चेक द्या, हे आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये देऊ. ठीक आहे. माझी या निमित्तानं प्रशासनाकडे एक आपण मोर्चा केलेला होता सोनकांबळे साहेब. या ठिकाणी 1000 ते 2000 लोक आले होते. स्मशानभूमीचे विषय होते आणि त्यावेळेस या ठिकाणी आपण आंदोलन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. जिल्हाधिकारी मॅडमनं या ठिकाणी सुनावणी घेतली आणि सुनावणी घेतल्यानंतर काही निर्देश दिले. चांदबाई, निर्देश काय होते? जे नगर परिषदेचा ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरचा विमा भरलेला नव्हता. विमाच नाही त्याचा, कुणाकडे पैसे मागायचे. FIR झाला आणि त्यानंतर आम्ही विनंती केली की ते BKNS जी काही एजन्सी आहे त्याची या ठिकाणी डिपॉझिट आहे. EPF नावाचा एक प्रकार आहे. 20 पेक्षा जास्त कामगार ज्या ठिकाणी कामाला असतात, केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे एक ठराविक रक्कम दर महिना त्या EPF कार्यालयामध्ये भरली जाते. आणि मग कामगाराचा अपघात झाला, कामगाराचा हात मोडला, पाय मोडला, अशी काही घटना घडली तर त्याच्यातून त्याला विम्याचं कवच आहे, विमा मिळतो. परंतु दुर्दैवाची बाब आहे, थोडं बसा की खाली, दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी EPF भरला नसल्यामुळं 9 महिन्यापासून त्याला पैसे मिळाले नाहीत. ससाने सर, आज मिळतील, उद्या मिळतील म्हणून प्रशासन पत्रव्यवहार करतं, परंतु 9 महिन्यापासून ही माय माऊली, हे तिचे वडील, एक करता मुलगा आपला गेला, पैसे मिळावं ही अपेक्षा नाहीये. आपला मुलगा खर्चून गेला, आता काय पैसे घेऊन काय करावं. परंतु शासनाच्या ध्येय धोरणानुसार त्याला मदत मिळाली पाहिजे का नाही गायकवाड साहेब? मिळाली नाही. मी त्यांना वारंवार पत्रव्यवहार केला की आपण या ठिकाणी काळजी घ्या, दक्षता घ्या. का गायकवाड आहे, कांबळे आहे, सोनकांबळे आहे, सूर्यवंशी आहे म्हणून पैसे मिळत नाहीत का? या जागी जर दुसरा कोणता माणूस असला असता, अरे पैशासाठी आमचा हक्क मागण्यासाठी जर 2-2 वेळेस या ठिकाणी जर आंदोलन करावं लागले असेल तर तुमच्या प्रशासनाला आणि तुमच्या त्या पदांना कुत्र्याची सुद्धा किंमत आम्ही या ठिकाणी देऊ शकत नाही. लक्षात घ्या. अरे काय चाललंय? तुमच्या खिशातून पैसे मागतोय का आम्ही? अरे माणूस मेलेला आहे, त्याच्या हक्काचे पैसे आहेत ते द्या म्हणतोय, विमा मागतोय, तुमच्या बापाच्या घरचे पैसे नाहीत. लक्षात घ्या. आणि म्हणून मला या ठिकाणी नाविलाजानं सगळ्या महिला, सगळे पुरुष, आमचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर आम्ही आत्मदहनाचंच या माता माऊलीनं म्हणले आम्ही एकदा जळून मरू, आमचे पैसे जर देणार नसतील तर. आम्ही निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर सुद्धा हे निगरगट्ट प्रशासन 7 दिवसाचा वेळ मागतोय. अरे बदमाश, 9 महिने एक माणूस मरून गेला तरी तुमच्या काळजाला पाण्या कसा फुटत नसेल? तुमच्या घरचा जर कोणी मेला असेल त्यावेळेस तुमची काय भूमिका राहिली असती? एक गोर गरीब कामगाराचा मुलगा मेला म्हणून तुम्ही जर 9 महिने त्यांना वाट बघायला लावणार असाल, कुठे फेड चालली? माझी हात जोडून प्रशासनाला नम्रतेची विनंती राहणार आहे
आम्ही कायद्याला मानणारी माणसं, आम्ही कायद्याचा अवमान करणारी माणसं कधीच नाही. कधी आम्ही उलट सुद्धा कुणाला बोललेलं नाही, कधी कुणाला अरे तुरे सुद्धा बोललेलं नाही, लक्षात घ्या, चळवळीमध्ये काम करत असताना. परंतु जर तुम्ही एखाद्या गोरगरीब माणसाला त्रास द्यायचा प्रयत्न करणार असाल, आम्ही रास्ता रोको करू, आंदोलन करू, तुमच्या तोंडाला काळा फासू, लक्षात घ्या. होऊन जातील 1-2 गुन्हे दाखल, बघाईल त्यावेळेस. आणि याच भूमिकेतून आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेले आहोत. आज कोणती आहे ती संस्था? अरे ज्या संस्थेने EPFच भरला नाही भगवानराव, त्या संस्थेला दुसऱ्यांदा टेंडर तुम्ही दिलं. EPF बंधनकारक असताना सुद्धा मंदन भाई, EPF जिनका है उनको टेंडर देना पड़ता है, लेकिन यहाँ EPF ही नहीं है, उसको नया साल का टेंडर दिए तुम. आणि म्हणून मला या निमित्तानं प्रशासनाला विनंती करायची आहे, नम्रतेची विनंती आहे. आज आम्ही विनंती पुरतच बोलतो. भविष्यामध्ये असे जर प्रसंग आले तर या ठिकाणी गोर गरीब वंचित दीन दलिताच्या प्रश्नासाठी सम्राट मित्रमंडळ कायम या ठिकाणी जिवंत आहे, लक्षात घ्या. स्मशानभूमीचे प्रश्न असतील आम्ही पुढे आहोत, गोरगरिबाचे प्रश्न असतील आम्ही समोर आहोत. बांधवांनो, इथल्या गोरगरीब वंचिताला आधार नाहीये समजू नका. आम्ही सर्वात प्रथम या ठिकाणी खंबीरपणाने या ठिकाणी राहणार आहोत. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सुद्धा मंदनभाई आपण सांगितलं की अशा जर प्रसंगामध्ये अशा गोरगरिबाच्या प्रश्नासाठी जर तुमची ही भूमिका असेल, भविष्यामध्ये आम्ही रास्ता रोको करू, कोर्टामध्ये जाऊ, न्याय घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जास्तीचं न बोलता आता इथे सगळेजण मिळून आपल्याला माननीय SDO मॅडम कडे जायचंय. अतिशय कर्तव्यदक्ष असणारे SDO मॅडम, परंतु काय ठाव कुणास या प्रश्नावर प्रशासनाची दिशाभूलच चालू आहे असं या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतंय. आणि म्हणून भविष्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होणार नाहीत एवढी माफक अपेक्षा आपल्याकडून आम्ही व्यक्त करणार आहोत. आम्ही सगळेजण या ठिकाणी आपण सर्व पुढे महिला राहतील, पाठीमागे आपण सगळेजण राहूया. बाबासाहेबांचा जयघोष करून आपल्याला जायचंय आणि माननीय SDO मॅडम कडे या ठिकाणी आपल्या मागण्यांचं निवेदन द्यायचंय. सगळ्याला विनंती आहे, या अनिल प्रकाश गायकवाडला जोपर्यंत न्याय मिळणार नाही, आज या ठिकाणी SDO मॅडम कडे आम्ही जाणार आहोत, भविष्यात कलेक्टर कडे जाऊ, कमिशनर कडे जाऊ, कोर्टात जाऊ, परंतु हा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय, त्या परिवाराला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढी या ठिकाणी शब्द देतो. आणि मी माझं लांबलेलं मनोगत व्यक्त थांबवतो. आपण सगळ्यांनी मिळून, एक जण सुद्धा इकडे तिकडे जाणार नाही, सगळ्यांनी मिळून SDO मॅडम कडे आपण निवेदन देऊया आणि मगच आपला कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे. आज या ठिकाणी माननीय SDO मॅडम, माननीय मुख्याधिकारी, माननीय पोलीस निरीक्षक साहेब या सगळ्यांसोबत आता सगळ्यांच्या समक्ष या ठिकाणी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये संबंधित एजन्सीने मयत अनिल प्रकाश गायकवाड यांच्या नावे EPF भरला असल्याची माहिती 6 महिन्याच्या नंतर आज मिळाली. EPF जर भरलेला असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे निश्चितपणाने या कुटुंबास नुकसान भरपाई या ठिकाणी मिळू शकणार आहे. आणि म्हणून आज एक चांगली बातमी SDO मॅडमने दिली की EPF त्याचा भरलेला आहे. वारसाची डॉक्युमेंट्स तुम्ही जमा करा, ज्या दिवशी वारसाचे डॉक्युमेंट्स मिळून जाईल त्या दिवशी तुमच्या अकाउंटवर रक्कम वर्ग करण्याच्या संबंधानं सूचना देण्यात येतील, अशा पद्धतीची माहिती आज SDO मॅडमने दिलेली आहे. आणि म्हणून आमची मूळ मागणी होती की या गायकवाड कुटुंबाला मदत झाली पाहिजे, आर्थिक मदत झाली पाहिजे. आज EPF असेल, विमा असेल, आणखी कुठल्या माध्यमातून या ठिकाणी या कुटुंबाला आर्थिक मदत होणार आहे. आणि त्यामुळं आजचं हे आंदोलन यशस्वी झालं असं म्हणायला या ठिकाणी पुरेपूर वाव आहे. लवकरच पुढच्या काळामध्ये या गायकवाड कुटुंबाला आर्थिक मदत होऊन एक
म्हणजे मदतीची भावना प्रशासनाची सुद्धा दिसली. मदत झाल्यामुळे या परिवाराला दिलासा मिळणार.